ताट बसा आणि दीर्घ श्वास घ्या. रोखून धरा आणि पुन्हा सोडा. श्वास घेत असताना 4 अंक मनातल्या मनात मोजायचे. दीर्घ श्वास घ्यायचा, 4 अंक मनातल्या मनात मोजूपर्यंत रोखून धरायचा आणि मनातल्या मनात 6 अंक म्हणत तो श्वास सोडायचा आहे. अशा पद्धतीनं दीर्घ श्वसन करा. आता मनाला सांगा, माझं मन आता शांत आहे. आता तुम्हाला ताण कशामुळे येतो ते चिठ्ठीवर लिहा. प्रत्येकानं आपला येणारा ताण चिठ्ठीवर लिहा, पण आपलं नाव लिहायचं नाही. तुमचा कागदावर ताण लिहून झाला की या बॉक्समध्ये आणून टाकायचं आहे. तुमच्या ताण लिहिलेलीची चिठ्ठी या डब्यात आणून टाकायची आहे. आणि टाकताना म्हणायचं पण, मी माझा ताण या डब्यात टाकतोय. प्रत्येकानं डब्यात आणून टाका तुमचा ताण. मी माझा ताण या डब्यात टाकला आहे. 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 मी माझा ताण माझ्या डब्यात टाकला आहे. ह्या चिठ्ठ्या जरासं वर खाली करणार आहे, म्हणजे मिक्स करणार आहे. कुणाचा कुठला ताण काय तुम्ही नावं लिहिलेली नाहीत, पण तरी पण तुमच्या मनाच्या समाधानासाठी मी काय करणार आहे, ह्या चिठ्ठ्या खालीवर करणार आहे. हां, आता चिठ्ठ्या खालीवर केलेल्या. याच्यातला आता मी 2-3 चिठ्ठ्या काढून वाचणार आहे. 1 2 3 आणि 4 चिठ्ठ्या वाचणार आहे. कुणीसुद्धा अरेचे हे माझं लिहिलेलं आहे असं चेहऱ्यावर सुद्धा भाव आणू नका किंवा कोणाला म्हणू पण नका. कारण एवढं आपण नावसुद्धा लिहू नका म्हटलं आहे तिथं. अजिबात आपण चर्चासुद्धा करायची नाही. मी वाचतोय बघा, पहिला ताण वाचतोय. बघा. अभ्यास करताना मुलगा ओरडतो, त्यामुळे मला एकदम भीती वाटते. दुसरा ताण बघा, मला कराटेच्या फाईटचा ताण आहे. तिसरा ताण बघा, मम्मीची भीती वाटते. जेव्हा मी काय तर करायला जातो तेव्हा मला ती काम सांगते. काम झाल्यानंतर अनेक काम सांगते. चौथा आहे बघा, मी जेव्हा परीक्षेला बसते तेव्हा मला ताण येतो किंवा ताणतणाव येतो. या 4 चिठ्ठ्या वाचल्या तर यावर आपण काय करू शकतो? मी कराटेची आणखी तयारी करेन. मनाला शांत करणार. कराटेचा सराव वाढवला पाहिजे. खोल श्वास घ्या. कराटेचा ताण येतो म्हणून आई-वडिलांसमोर किंवा ट्रेनर समोर बोलून दाखवावा. वेळेवर झोप घ्या. पौष्टिक आहार घ्या. वेळेवर झोप घ्या आणि पौष्टिक आहार घ्या. मम्मीची भीती वाटते, एक काम सांगितल्यानंतर अनेक काम सांगते, ह्याच्यावर काय उपाय सांगा बरं. सांग श्रीवर्धन. मी मम्मीला सांगेन की माझा अभ्यास झाल्यावर तुझं काय काम आहे ते मी पूर्ण करेन. कामाचे छोटे छोटे भाग करा. आईला पहिला विचारणार, आई किती काम आहेत, मग ते काम झाल्यावर मग मी अभ्यास कराय बसणार. हां, जेव्हा मी परीक्षेला बसतो तेव्हा मला ताण येतो, तर परीक्षेचं ताण कसं कमी कराल? हां, साहिल सांग.
मन शांत ठेवावे. मन शांत ठेवावे. छान. वेळेवर झोप घ्यावी व पौष्टिक अन्न खावे. हां. खोल श्वास घ्यावा. परीक्षेचा ताण घालवण्यासाठी मी थोडा खेळेन. परीक्षेचा ताण येऊ नये म्हणून मी दररोज अभ्यास करेन. मी मनातल्या मनात म्हणेन मी हे करू शकतो. माझ्या मनातील ताण मी आई वडिलांशी बोलेन. मला कोणत्या विषयाचा ताण येतो त्या विषयाचा मी आणखी अभ्यास करेन. एक दिवस विश्रांती घेईन. मी रोज थोडा थोडा परीक्षेचा अभ्यास करून ताण घालवेन. मी जास्त वाचन करेन. मी अभ्यासाला सुरुवात करेन. आता चौथा ताण असा आहे की मी अभ्यासाला बसलो की एखादा मुलगा ओरडतो आणि तो मुलगा ओरडला की मला भीती वाटते. आता अशी समस्या असल्यानंतर तुम्ही हा ताण कसा कमी कराल सांगा बरं. मी त्या मुलाशी बोलेन की शांत बस. मी माझी भीती शिक्षकांजवळ बोलेन. मला कोणता मुलगा त्रास देतो त्याला मी शिक्षकांकडे घेऊन जाईन. मी माझी भीती पप्पांकडे सांगणार. विचारणार तू का ओरडतोस. मी त्या मुलाला विचारणार की तू का ओरडतोस. जो मुलगा मला ओरडतोय त्याचा आवाज येणार नाही अशा ठिकाणी जाऊन मी अभ्यास करेन. बघा कोणताही ताण आला तर आता त्याच्यावर उपाय आहे. त्यामुळे आता तुम्ही माझ्यासोबत एकत्र म्हणा मी शांत राहू शकतो. मी ताणावर मात करू शकतो. बघा यामुळं काय होतं आपलं मन हलकं होतं. काय यामुळं आपलं मन हलकं होतं. एकमेकांना समजून घ्यायची भावना वाढते आणि आपलं स्वतःचं नेहमी सकारात्मक विचार राहतात. मी तुम्हाला याच्या अगोदर पण का सांगितले की नाही सकारात्मक कोणते विचार घ्यायचे कोण सांगते बरं. मी सर्व काही करू शकतो. चूक झाली तरी चालेल. मी रोज थोडी थोडी सुधारते. व्हेरी गुड. असे नेहमी आपल्याकडं पॉझिटिव्ह विचार सकारात्मक विचार ठेवायचे म्हणजे आपल्या मनावर कोणत्याही प्रकारचा ताणतणाव निर्माण होत नाही.